नमस्कार. आज जागतिक मगर दिन आहे आणि या मगर दिनाच्या निमित्ताने महाड सावित्री नदीमधील ज्या मगरी आहेत त्या मगरींचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर उत्कर्षा चव्हाण ह्या आज महाडमध्ये आलेल्या आहेत आणि त्या मगरी संदर्भात 2-3 ठिकाणी व्याख्यान देणार आहेत, मगरींचं महत्त्व सांगणार आहेत आणि त्यांच्याशी आपण या मगर दिनाच्या बाबतीत आपण बातचीत करणार आहोत. मॅडम नमस्कार. आपण काय सांगाल, आज मगर दिन आहे आणि कशासाठी आपण इथं आलात? मगरीच्या बद्दल अनेक चुकीच्या आख्यायिका आहेत आणि त्याच्यामुळे एक लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे आणि हे लोकांना माहीतच नाही आहे की मगर आपल्याला जी एक दिसते त्याचे 27 वेगवेगळे प्रकार आहेत. त्या 27 प्रकारामध्ये 2 ॲलिगेटरच्या जाती आहेत, 6 केमनच्या जाती आहेत, 1 घडियाल आहे आणि 18 ज्या जाती आहेत त्या मगरींच्या आहेत. त्या मगरींमध्ये आपल्याकडे जी मिळते ती इंडियन मार्श क्रोकोडाईल आहे आणि तिला जगामध्ये मगर या नावाने संबोधलं जातं आणि ही अशी मगर आहे की बघायला गेलं तर त्याच्याबद्दल अनेक चुकीचे समज आहेत मगरीच्या बद्दल. खास करून मी जी ही मगर बोलते मगर, तिच्याबद्दल अनेक चुकीचे समज आहेत. ते मला वाटतं हे आपल्याकडे एक जनजागृती करून दूर करणं फार आवश्यक आहे. महाडमधल्या मगरींबाबत आपण काय सांगाल? आपण किती वर्ष अभ्यास करताय आणि आत्ता सध्या मगरी किती आहेत महाडच्या? मी 1996 सालापासून महाडमध्ये येते आहे. 1998 सालापासून मी मगरी बघायला सुरुवात केली, पण त्याच्यावर संशोधन जे करायला सुरुवात केली ती 2014 पासून ॲक्च्युअल मी संशोधन सुरू केलं. त्यात असं दिसून आलं की ह्या मगरी ज्या आहेत त्या हिंस्र बिलकुल नाही आहेत. मी असे अनेक वेळेला प्रकार बघितलेले आहेत की मगरी आणि माणसं एकाच वेळेला एकाच ठिकाणी आहेत. माणसं पाण्यात उभी आहेत आणि बाजूला मगरी आहेत. त्या मगरींना त्या माणसाबद्दल काही वाटतं किंवा खावंसं वाटतं किंवा माणसांनाही त्या मगरींचं भय नाही आहे. माझ्याकडे एक असा व्हिडिओ आहे की ऑफकोर्स तो व्हिडिओ थोडासा हे आहे, पण एका कुत्र्याला मगरीने वाचवलं इतर कुत्र्यांपासून, असं सुद्धा आहे. माझा त्याच्यावर एक रिसर्च पेपरसुद्धा पब्लिश झालेला आहे की एका कुत्र्याला त्या मगरीने 3-4 मगरींनी मिळून वाचवलं. मला वाटलं होतं ह्या मगरी आता ह्या कुत्र्याला फाडणार, पण तसं न करता बाकीच्या कुत्र्यांपासून त्या कुत्र्याला वाचवलेलं पण मी बघितलेलं आहे. या मगरींचं जतन करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना कराव्या असं आपल्याला? सर्वप्रथम जिकडे मगरींचा आवास आहे आणि जिकडे मगरींची ब्रीडिंग ग्राउंड्स आहेत, म्हणजे प्रजनन ज्याला जागा म्हणतात, त्या जागा संरक्षित केल्या पाहिजेत. तिथे लोकांचा वावर कमी केला पाहिजे आणि बस तेवढंच. आणि उगाचच मगरींना मारायचं नाही किंवा मगरींना हलवायचं नाही वगैरे हे केलं पाहिजे. कारण का तर मगर ही असा प्राणी आहे की तुम्ही कितीही तिला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी केलं तरी ती पहिल्या जागेवर येणारच कधी ना कधीतरी, त्या जागेचा शोध घेत. आज आपण मगरीच्या संवर्धनासाठी कुठं मार्गदर्शन करणार आहात? आज आधी मी आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तिथे जाणार आहे आणि नंतर एक MIDC एक कंपनी आहे तिथे मी जाणार आहे आणि बाकीच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये ऑनलाईन लेक्चर्स वगैरे मी घेणार. तर ह्या होत्या डॉक्टर उत्कर्षा चव्हाण. यांनी आपल्या महाडच्या मगरीबाबत माहिती सांगितली आणि यानंतर त्या 2 ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मगरीचं संवर्धन कसं करायचं या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. दैनिक सागर डिजिटलसाठी मनोज खांबे, महाड, रायगड. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.